काय राघव भाऊजी शॉपिंग वाटतं? हो. चांगलंय चांगलंय. छान दिसतोय ना ग जोडा. निघायचं? हो. अरे कोणीतरी लिफ्टचं दार ओपन ठेवलेलं दिसतंय. आपल्याला जिन्याने जावं लागेल. आनंदी, जिन्याने जावं लागेल. हो. चालेल ना? हो. ते मी पकडतो. नाही 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 चला. मी घेतो ते. नाही असू द्या चल. अहो हे त्याच दिवशी पण. अगं लिफ्टचा दरवाजा इथे अडकलाय. ये. थांबा मी करते. भीती गेली वाटतं. काय राघवराव काय म्हणताय? हल्ली बोलायलाही वेळ नसतो तुम्हाला. राघव काय शॉपिंग झाली वाटतं? चार सलवार कमीज, 3 साड्या, 2 भारीतल्या. वा मस्त कात्री लावली आहेस नवऱ्याच्या खिशाला. सॉरी म्हणजे हेच आहे का? अगदी हेच आहे. पण तुम्हाला कसं कळलं? अगं म्हणजे मी पण बाईच आहे ना. एखादी बायको नवऱ्याबरोबर शॉपिंगला गेली की ती काय आणते मला चांगलं माहितीये. मस्त मस्त कात्री लावली. नाही हो तसं नाहीये. मग स्वतःच मला म्हणाले की. हो का? अच्छा वा चांगलंय. नाही फारच प्रेम होतू चाललंय राघव भाऊजींचं बायकोवरती. ते त्यांनी बघितलं ना माझ्याकडे 4च जोडे कपड्यांचे. हो का? तुझ्याकडे 4च जोड आहेत? ठीक आहे परत तुझ्यावरती ही वेळ नाही येणार. राघव अगदी राणीसारखं ठेवेल. म्हणजे राघव भाऊजी. येत्या. राघव अरे रमावहिनी गेल्यापासून गणपती आणणं बंद केलं. आमच्याकडे तरी या. काय वहिनी कशी झाली शॉपिंग? छान. बरं वहिनी यावर्षी गणपतीला तुम्ही दोघांनी जोडीने यायचंय दर्शनाला. आणि हा राघव नाही आला ना तर याचा हात धरून तुम्ही आणा. आई आणि वर्षाताईंनाही आमंत्रण दिले म्हणून सांग. सांगते. अजून काही मदत लागणार आहे? नाही येऊ मी? गुडघे दुखतात ग माझे. घे ग बाळा. रिमोट हाताने उचलायचा असतो. मी नाही उचलणार. आई 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 शॉपिंग करून आली. शॉपिंग. काय काय रे हे? हो ग आई हळू. गुडघे दुखतायत ना तुझे. एक दिवस खाडकन आवाज येईल आणि चुरा होईल त्याचा. गबगा. हे काय? हे म्हणजे काय कसली खरेदी एवढी? बघू बघू मला बघू. काय आई किती छान ड्रेस मटेरियल आहे ना. यांचा आवडता रंग आहे. याचा जर ड्रेस मी शिवला ना तर हे तर मला मिठीच मारतील. गपना काही बडबडते. हे म्हणजे एवढी शॉपिंग? ते आनंदीसाठी. हा ते कळलंय मला. दिसतंय ना मला. दिसतंय लग्न झालंय तुझं. आता बायको आली घरात
आता गावची बायको आहे, तिच्याकडे कपडे नाही, त्यामुळे तू लगेच गेला. पण बाळा, आता लग्न झालं बायकोचं ऐकायचं नसतं. खरेदीला जरा आवर घालायला पाहिजे की नाही. आता वर्षा म्हणाली तसं खरंच एखाद दिवशी माझ्या गुडघ्यांचा चुरा झाला तर डॉक्टरांना किती खर्च येईल, आहे काही हिशोब? हा, आणि तू असा उधळणारा मुलगा नाहीयेस माझा बाळा. आई, मी यांना नाहीच म्हणत होते. हा, आई हा? अगं बिल बघ किती झालंय हे बघ. 12,795. दिसतंय मला, डोळे चांगले आहेत माझे. हो, पण एवढं बिल कशामुळे झालं ते त्याच्यात कुठे लिहिलंय? कशामुळे? हा, आनंदीला ना खरेदी करता येत नाही. तिने काय केलं माहितीये? तिने तुझ्यासाठी महागातली साडी आणि वर्षासाठी महागातला ड्रेस विकत घेतला. बोल आता. काय गरज होती? काय गरज काय होती? आई नीट ऐक ना, तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी ड्रेस घेतलाय तिने. ते पण महागातला. बघू बघू. हे नाही, हे माझ्यासाठी काय आहे? हे नाही माझ्यासाठी, हे नसणार. अहो, तू घेतलेस ना, तू दे ना. आई, काय ग? हे तुमच्यासाठी. हो बाई, ताई, हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? किती सुरेख साडी आहे ग. आई किती छान ड्रेस आहे ग. हा मी घातला ना तर आमचे हे. गप ना जरा, बघ ना कोण आहे आजूबाजूला. अगं हे बघतच बसतील माझ्याकडे असं म्हणणार होते मी. सात्विकच आहेस तू. ए बाळा, किती ग गोडुली आहेस तू. तू ना माझी सून नाही, माझी मुलगी आहे. नाही तर माझी मुलगी कधी मला साडी सोड, साधा रुमाल सुद्धा दिलेला नाही. काय ग आई? आणि राजा, ए सर, आता केलीस खरेदी, त्यात काय मोठं? खरेदी काय आपण रोज रोज करतो का बाबा? बोल झालं सोन्या. तू केलीस ना, आणलंस की नाही? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. चालू आहे तुमचा. हो हो. ए राजा, वा वा वा, एक कप चहा ठेवशील का? हो, हा, ठेव ठेव. मी हे सगळं आठ ठेवून. हो, ठेवून ठेवून. साडी कुठे आहे का? अगं बाई, ही माझी साडी. चांगले, चांगली. ही आई ही रमासारखी वाटत नाही ना? रमाला अशा वेळी आपली आठवण पण यायची नाही. हो, रमासारखी नाही, रमापेक्षा पक्की वाटते मला. म्हणजे स्वतःसाठी एवढी खरेदी केली, तिच्या हातात मावत नव्हतं, आणि आपल्या हातात दिलं एक एक गाजर. पण गाजर कुठे आहे? गाजर म्हणजे ड्रेस ग, एक एक. काय करू हिचं मी या बावटपुरीचं. आनंदी, यापुढे तुला जे काही लागेल ते निसंकोचपणे माझ्याकडे माग. तुझी जबाबदारी मी स्वीकारली. तुला काही कमी पडू देणार नाही असं मी तुझ्या आबांना वचन दिलेलं आहे. मी जे काही कमावतोय ते आपल्या कुटुंबियांसाठीच कमावतोय ना. माझं जे काही असणार आहे ते सगळं तुझं सुद्धा असणार आहे. अहो, हा, एक विचारायचं होतं. बोल. आपण गणपती आणूया. माझी ना खूप श्रद्धा आहे बाप्पावर. म्हणजे मी बाप्पाची मूर्ती घडवताना त्याचं प्रत्येक रूप डोळ्यात साठवलंय. सगळं श्रद्धेने केलंय मी. आजवर माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलंय ते फक्त बाप्पाच्या आशीर्वादामुळे. म्हणजे बाप्पामुळे माझी पहिली कमाई झाली. बाप्पामुळे मी आबांना घर खर्चात मदत करू लागली. माझ्या हातात कला आहे हे पण मला बाप्पामुळेच कळलं. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात ते पण बाप्पामुळे. आता सगळं बदललंय. म्हणजे ह्या वर्षी मी माझ्या मूर्त्या अर्धवट सोडून आली आहे, पण माझी श्रद्धा नाही कमी झाली. माझ्या माहेरची आठवण म्हणून प्लीज बसवूयात ना गणपती.
आनंदी, तुझी श्रद्धा आहे मला मान्य आहे. मला तुझ्या श्रद्धेचा अपमान करायचा नाहीये. पण ह्या घरात गणपती येणार नाही. अहो, विनंती करते मी, आणूयात ना गणपती. गणपती आला ना की सगळं वातावरण बदलेल, प्रसन्न होऊन जातं सगळं. विघ्न हरता येतो, तो सुखाची शिदोरी आपल्यासोबत घेऊन येतो, सगळी दुःख दूर करतो. आणूयात ना प्लीज. 407. हा, येस, जमले. येस, राघव, राघव माझ्याकडे बघ ना. राघव बघ ना, इकडे बघ. हे बघ, रमा. जमले. बरं ठीक आहे, ऐक ना, मला महत्वाची केस स्टडी करतोय मी, थोडा वेळ तुला जॉईन होतो प्लीज प्लीज. अरे काय मी महत्वाची आहे, तुझी केस नाही. बघ ना माझ्याकडे. आणि हे काय, हा, हे राहू दे, हे राहू दे. आता हे काम वगैरे काही करायचं नाही. रमा. तू ऐक ऐक, हे बघ जमले, पैसे जमले. 5,000 रुपये. हे कसले पैसे? कसले पैसे? गणपतीच्या मूर्तीसाठी. हे बघ, सजावट आणि प्रसाद सगळ्याचे पैसे बाजूला काढून ठेवलेत. यंदाच्या वर्षी इको फ्रेंडली गणपती बसवायचाय. फक्त 1.5 दिवसाचा गणपती. ठीक आहे? एक मिनिट, मला सांग हा, बोल ना. काय? रमा, तू घरातून जेव्हा बाहेर पडतेस तर तुझ्याकडे 50 रुपये असतात अवघे, बरोबर? हा, इथून स्टेशनला बसने जाऊन येऊन 20 रुपये, त्यानंतर ट्रेनला जाऊन येऊन 20 रुपये, आणि संध्याकाळी तू 10 रुपयाची भेळ खातेस. हो. मग हे एवढे पैसे कसे काय साठवलेस, वाचवलेस काय? म्हणजे एक्सप्लेन इट. हो, बस तर आधी. म्हणजे हे बघ, काय की एकदम सोपं आहे. काहीतरी गडबड केलीस. हा, नाही, काही गडबड केलेली नाहीये. नाही नाही, हे बघ कसं आहे की मी म्हणजे असे काही दिवस चालत गेले आणि नाही, अरे व्यायाम झाला माझा. आणि एक दिवसाआड भेळ खाल्ली. तू हे असं जीव मारून गणपती वगैरे आणायचं म्हणतेस ना, मला अजिबात चालणार नाही. काही बोलू नकोस. तुला माहितीये मी तुझं काही ऐकणार नाही. आपण बसवूया ना गणपती प्लीज. प्लीज बसवूयात ना गणपती. हट्ट करू नकोस रमा. आली शाळेतून आणि आल्या आल्या आजी आजोबांची आठवण आली. हो ना, चलो चलो आज चला माझी सोना गती. ओली बापली, काय ग, शाळेतच खूप मज्जा केली ना. चला आता आपण पटापट आवरूया. शाबास. अहो ऐकलत का, बघा कोण आलंय. आलो आलो. वॉटर बॅग. शाबास. अरे, बुट काढ. आमचा लाडोबा आला वाटतं. आजोबा तुम्ही काहीतरी विसरताय. मी शेबुआ. अगं ते काय विसरणार आहेत, हो द्या ना तिला. हो हो, अगं तू बाजूला तर हो आधी. बघ हो, आज आपण जादूने काहीतरी वेगळं काढूया. शो मंतर, जादू मंतर, जाओ मंतर, आओ मंतर. तुझ्या केसातून काय येते का बघूया आता. झिप झॅप झूप. येस. आजोबा गणपती येतोय, मला यावेळेस ना मोदकाचं चॉकलेट पाहिजे. हो नक्की आणू. देणार मोदकाचं चॉकलेट देणार. चला नख काढूया, केवढी वाढली आहेत बघ. हो या. हा, अगं घराच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे का? काप तू नका तिचे. अहो मुली समोर काय बोलताय. अगं हिच्यापासून काही लपून राहिलंय का आता? काय ग, तू हल्ली रोज येत नाहीस, कुणी काही सांगितलंय का तुला? अहो थांब तू. काय ग, काय विचारतोय मी?
जेव्हापासून ती बाबाची बायको आली आहे ना तेव्हापासून काही ना काहीतरी चालूच आहे घरी, म्हणून मला टाइम नाही भेटत. तुला त्रास देते का ग? कोण? आनंदी? तू तिला आनंदीच म्हणतेस? हो. अगं बरोबर आहे, आई ही आईच असते आणि हिची आई आपली रमाच आहे. बापानं लग्न केलं म्हणून ती हिची आई होऊ शकत नाही. काय का चिंगे, ती त्रास देते का ग तुला? ती आणि मला त्रास देणार असं तर होऊच नाही शकत. तुम्हाला माहितीये ती खूप बोर आहे. आणि आजोबा तुम्हाला माहितीये तिला ना पास्ता आहेत ना पिझ्झा आहेत. आई सगळं बनवायची. आणि तुम्हाला माहितीये तिच्याकडे ना मोबाईल सुद्धा नाहीये. तिला तर टॅग सुद्धा चालवता येत नाही. आणि आई सारखे ना फ्रेंड सुद्धा नाहीयेत तिला. सारखी एकटी बसून असते. आईला खूप फ्रेंड्स होते. हो, आईला खूप फ्रेंड्स होते. ती सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहायची आणि सगळ्यांना आपलंसं करायची. मी म्हंटल होतं ना, आपल्या रमाची कसर ही मुलगी भरून काढूच शकत नाही. रमाताई, या घरातून तुमची फ्रेम गेली असेल, पण ह्यांच्या मनात असलेलं तुमचं घर अजूनही कायम आहे. आनंदी, तुझ्या आबांचा फोन आहे. सारखे येत आहेत आजकाल फोन. नाही म्हणजे आठवण येत असेल ना त्यांना म्हणून करत असतील. बोल ना तू. हॅलो आबा. हा हॅलो, एक मिनिट हा आनंदी, मी फोन जरा स्पीकरवर ठेवतोय. जरा ठेव, स्पीकरवर ठेव. हा हॅलो, बोल गो पोरा, कसा असस? बरा असस ना? होय तर, सगळं आनंदात. हा, सगळं आनंदातच असू होय बाय. खरं बोलतोस ना ग आनंदी? दुका कोण त्रास देत असतात माका सांग. मुंबईत येऊन सगळ्यांना कवटी देतलंय. हे गप्रो रे, लहान असा तो. अगो त्याचा सोड गो. तू माका सांग, गणपतीची तयारी सुरू केलंस की नाही तिकडे? या खेपेक गणपतीक तू नाही म्हटल्यावर ना सगळा घर कसा मोकळा मोकळा वाटत लगो. तू माका सांग, हैसर गणपतीची सगळी तयारी सुरू झाली ना? या बघ आनंदी, हैसर नसलंस तरी थैसरला गणपतीचा सगळा व्यवस्थित कर. तू करशीलच गो. तुका सांगा लोक काय? आबा, हे गणपती बसवत नाही म्हणताय. अगो गावाकडे असात. नाही, आधी इथेच बसायचो म्हणे, आता नाही म्हणताय. गणपती बसूक नाही म्हणतात? औषध खाव आनंदी. पोरा पाटू की मी एकटो देऊ खवटो देऊ? ए तू गप्राव. आनंदी, अगो त्याचा काहीतरी कारण असा. तू काम कर, थैसर ना हैसरला आपल्या गणपतीक हात जोड. हा अगो, गणपतीची कृपा तुझ्यावर. तू पण त्यांच्या कलान घे. माका माहिता गणपती नसल्यावर तुका करमणार नाही, पण आपल्या माणसांची मना राखू होई गो पोरा. होय. बरा ठेवतोय आता फोन. हा, माका कामा करूची असत. चल ठेवतोय. हा, मला कळलंय सगळं. गणपती बसवायला नाही म्हणणारे राघव भाऊजी कोण? हा, देवाला नाही म्हणतात का असं? अहो, नाहीये त्यांची इच्छा, तर कशाला आग्रह करायचा? आणि तुझ्या इच्छेचं काय? तुझी पण इच्छा नाहीये? आहे ना? मग तू आण बिंदास गणपती. नको, रागवतील हे. आणि रमाचं काय? म्हणजे रमाची खूप श्रद्धा होती गणपतीवरती. रमा गेल्यानंतर राघवनी बंद केलं गणपती बसवायचं. तू जर गणपती बसवलास ना तर रमाला खूप आनंद होईल आणि तिची इच्छा पण पूर्ण होईल. सारखी करतेस ना रमाताई रमाताई रमाताई, मग रमाताईसाठी एवढं नाही करणार? असं म्हणताय? मग बसवतेच गणपती. आणि राघव रागवला तर? राघव भाऊजी रागवले तर त्यांचा राग दूर करण्याचा प्रयत्न करेन. आणि बाप्पा असेल ना माझ्यासोबत. आपण एक काम करूया,
गुपचूप बाहेर जाऊया आणि उद्या येताना गणपतीच्या कारखान्यातनं एक छानशी तुझ्या घरासाठी गणपतीची मूर्ती घेऊन येऊया. हा चालेल? चालेल. ठरलं? ठरलं. गणपती बाप्पा. ताई आणि आई आहे घरात. त्यांना कुठे ऐकू जाते माझं? काय? म्हणजे त्या टीव्ही बघत असतील ना, त्या टीव्हीच्या आवाजात माझा आवाज कुठे येणार आहे त्यांना? हा, तू पण म्हण गणपती बाप्पा मोरया. मोरया. ठीक आहे.